की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजीराजांचं महत्त्व कमी करायचं, ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही. त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो. त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक ह्यांचं एक भूमिका दिसते. महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहायला पाहिजे. आता विषय राहिला बाबरीचा. 1992-91 तो लढा, ते आंदोलन वेगळं होतं. आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदुहृदय सम्राट, हे तेव्हा काय म्हणाले होते, बाबरीचं आंदोलन सुरू होण्याआधी आणि नंतर, हे जरा ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे काय भूमिका सांगू नये, आम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत. बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं, आम्हाला फक्त बाबरीमध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला एक बाबरी द्या, बाकी सगळ्या मशिदी आणि कबरी तुमच्या आहेत. आम्ही तिकडे ढुंकून बघणार नाही. फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं करू आम्ही, आणि ते सुद्धा जिथे अतिक्रमण झालं, आक्रमण झालं त्या जागेवरती. आम्हाला एका बाबरीचा संबंध आहे, बाकी आमचा कोणत्याही मशिदी किंवा कबरीशी आमचा हस्तक्षेप असणार नाही. या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान यांनी सामंजस्याने राहायला पाहिजे, तर हा देश, हे राज्य टिकेल. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. बाळासाहेबांचा लढा हिंदुत्वाचा हा राम मंदिराचा होता, आणि त्यासाठी बाबरीचं जे काय आम्ही पतन केलं ते त्यासाठी केलं. रोज उठून एक मशीद पाडायची आणि कबर तोडायची, हे हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही आणि आम्हाला दिलं नाही. राऊतसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात जी घटना होते आहे, म्हणजे ही घटना नागपुरात होते, आणि स्थानिक आमदार प्रवीण दटके असं म्हणतात की हा पूर्वनियोजित कट होता. लोक ज्यांनी दंगा पेटवला ते बाहेरून आलेले होते. शक्य नाही. जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवत आहेत, प्रचंड जाळपोळ होते आहे, याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांचं गृह खातं व गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेत, फेल्युअर आहेत. राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेवर